नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर अनुपमा लाभे आपला सब्जेक्ट घेऊन आलेली आहे इन्कम टॅक्स. काल आपण 9वा प्रॉब्लेम केलं होतं. आज आपण सुरू करतोय 10वा प्रॉब्लेम. आपले रजिस्टर काढा, मी इथे वाचते, तुम्ही तुमचा प्रॉब्लेम तिथे वाचा आणि जसं जसं मी तुम्हाला सांगते तशाप्रमाणे खूण पण आपण आपल्या रजिस्टरवरती करून घ्या. चला, फॉलोइंग आर द पर्टिक्युलर्स ऑफ इन्कम ऑफ श्रीमती किरण. इंटरेस्ट रिसिव्ड ऑन गव्हर्नमेंट सिक्युरिटीज 9,000. इंटरेस्ट रिसिव्ड म्हटलेलं आहे, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज आहे, टॅक्स फ्री टॅक्सलेस असं काही दिलेले नाही आहे. त्याच्यामुळे पूर्णपणे ते काय येईल आपल्याला इन्कम फ्रॉम अदर सोर्सेसमध्ये येणार. नंतर डिव्हिडंड रिसिव्ड फ्रॉम अ फॉरेन कंपनी. फॉरेन कंपनीकडून डिव्हिडंड रिसिव्ड झालेलं आहे म्हणून ते पुन्हा आपलं टॅक्सेबल होणार. नंतर अमाऊंट रिसिव्ड फ्रॉम विनिंग्स ऑफ लॉटरी. रिसिव्ड म्हटलं आहे विनिंग्स फ्रॉम लॉटरी. कालच्या प्रॉब्लेममध्ये आपण पाहिलेलं आहे, त्याचं क्रॉसिंग अप करावं लागतं आणि 30% डिडक्शन होतं. त्यानुसार आपल्याला त्याचं क्रॉसिंग अप करायचं आहे. विनिंग फ्रॉम वेजर हे आज नवीन आहे, त्याला तुम्ही एक स्टार मार्क करून घ्या. म्हणजे आजच्या प्रॉब्लेममध्ये नवीन आपल्याला काय शिकायला मिळते ते आपल्याला कळणार आहे. विनिंग फ्रॉम वेजर, वेजरिंग ॲग्रीमेंट्स असतात. वेजरिंग आपले त्याच्यामध्ये जे आपल्याला हे मिळाले त्याच्यामध्ये जे आपण जिंकलेलं आहे ते पूर्णपणे टॅक्सेबल असतात. ठीक आहे. नंतर इन्कम फ्रॉम लेटिंग ऑन हायर द प्रायव्हेट कार. प्रायव्हेट कार आहे ती त्यांनी लेट आउट केली आहे, म्हणजे भाड्याने दिलेली आहे आणि ब्रॅकेटमध्ये दिलं आहे की हा तिचा बिझनेस नाही आहे. जर बिझनेस असता तर त्याच्यापासून मिळणारं उत्पन्न इन्कम फ्रॉम बिझनेस अँड प्रोफेशनमध्ये गेलेलं असतं, पण हा बिझनेस नाही आहे असं स्पष्टपणे इथे सांगितलेलं आहे. म्हणजेच त्याच्यापासून मिळणारं उत्पन्न हे आपलं इन्कम फ्रॉम अदर सोर्सेसमध्ये जाणार आहे. पुढे फॅमिली पेन्शन हे आपण दरवेळेला पाहिलेलंच आहे. नंतर शी इन्कर्ड द फॉलोइंग एक्सपेन्सेस. एक्सपेन्सेस बद्दल दिलेले त्यांनी इंटरेस्ट पेड ऑन लोन टेकन टू परचेस शेअर्स अँड सिक्युरिटीज. शेअर्स आणि सिक्युरिटीज परचेस करण्यासाठी जे त्यांना एक्सपेन्सेस आलेले आहेत ते डिडक्टेबल आहे. बँक कमिशन पेड ॲट द रेट 2% फॉर कलेक्टिंग डिव्हिडंड अँड इंटरेस्ट. 2% जे कलेक्ट झालेले आपले डिव्हिडंड अँड इंटरेस्ट त्याच्या 2% आपल्याला त्याचे कलेक्शन चार्जेस. त्याच्यानंतर दिलेलं आहे स्पेंड ₹1,500 ऑन परचेसिंग लॉटरी तिकीट्स. लॉटरी तिकीट्ससाठी जो पण खर्च केला जातो त्याच्यावरती डिडक्शन मिळत नाही, लक्षात ठेवा. शेअर्स आणि सिक्युरिटीसाठी लोन घेतलेले आहे तर त्याच्यावरती तुम्हाला काय मिळणार आहे, डिडक्शन मिळणार. पण लॉटरी तिकीट परचेस करण्यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारचं डिडक्शन मिळत नसतं. नंतर एक्सपेन्सेस ऑफ द प्रायव्हेट कार फॉर द पिरियड ड्युरिंग विच इट वॉज लेट आउट ₹12,000 इन्क्लुडिंग डेप्रिसिएशन. आता एक्सपेन्सेस जे प्रायव्हेट कारचे आहेत त्याच्याबद्दल आपल्याला यांनी दिलेलं आहे, पण प्रायव्हेट कारचे एक्सपेन्सेस हा तिचा तो बिझनेस नाही आहे, त्याच्यामुळे आपल्याला इथे त्याचं कुठल्याही जे हे दिलेलं आहे 12,000 जे दिलेले आहे डेप्रिसिएशनचे ते एक्सपेन्सेस फॉर द प्रायव्हेट कार फॉर द पिरियड ड्युरिंग विच इट वॉज लेट आउट. इट वॉज लेट आउट म्हणजे जेव्हा ती लेट आउट केलेली होती तेव्हा त्याचं जे एक्सपेन्सेस आलेलं होतं ते इथे दिलेलं आहे. अदरवाईज असं लिहिलेलं नसतं की लेट आउट करताना दिलेलं आहे म्हणून तर आपण त्याचं इथे डिडक्शन घेतलं नसतं. पण तिने लेट आउट केलं होतं त्या पिरियडमध्ये त्याला जे एक्सपेन्सेस आलेले आहेत त्याचं आपल्याला इथे काय द्यावं लागणार आहे, कार एक्सपेन्सेस म्हणून डिडक्शन द्यायचं आहे. तर चला सुरू करूया आपण आजचा आपला प्रॉब्लेम ज्याचा नंबर आहे 10. प्रॉब्लेम नंबर किती आपला 10 आहे. चला सुरू करू. सगळ्यात पहिले इंटरेस्ट रिसिव्ड ऑन गव्हर्नमेंट सिक्युरिटीज. आपलं नेहमीप्रमाणे computation of income from other sources. ठीक है, other sources for the assessment year 2019-20. सगळ्यात पहिले काय दिलेलं आहे, इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट सिक्युरिटीज. लिहून घेऊ आपण. इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट सिक्युरिटीज किती मिळालेले इंटरेस्ट आपल्याला त्याच्यावरती 9,000 रुपये. आपण पूर्ण 9,000 इथे अमाऊंट म्हणून लिहिणार. नंतर काय दिलेलं आहे, डिव्हिडंड फ्रॉम फॉरेन कंपनी. लिहून घेऊया. डिव्हिडंड फ्रॉम फॉरेन कंपनी किती आहे, 8,000. इथे लिहू 8,000. पुढे दिलेलं आहे लॉटरी, विनिंग्स फ्रॉम लॉटरी रिसिव्ड लिहिलंय म्हणून मी आधीच तुम्हाला सांगितलं की आपल्याला त्याचं क्रॉसअप करायचंय. अमाऊंट किती दिलेली आहे त्यांनी, 66,500.
66,500 इंटू किती करायचे 100 डिवायडेड बाय किती करायचे 70, कारण 30% डिडक्शन झालेलं आहे म्हणून आपल्याला याचं क्रॉसिंग अप करायचंय. अमाऊंट आली 95,000. पुढे बघा विनिंग फ्रॉम वेजर. मी तुम्हाला तसं सांगितलं याच्यामध्ये आपल्याला कुठल्या क्रॉसिंग अप करायचं नाही आहे. विनिंग फ्रॉम वेजर पूर्णच्या पूर्ण अमाऊंट जेवढी दिलेली आहे तेवढी आपल्याला इथे लिहायची आहे. किती दिली आहे ती 25,000. अमाऊंट लिहून घ्या 25,000. पुढे चलूया. इन्कम फ्रॉम लेटिंग ऑन हायर द प्रायव्हेट कार. प्रायव्हेट कार होती ती त्यांनी काय दिलेली आहे भाड्याने दिलेली आहे. कार जे आपण दिलेलं आहे हायर इन्कम. कार हायर इन्कम इथे लिहू. किती दिलेलं आहे ते अमाऊंट दिलेली आपल्याला 40,000. आपण इथे पूर्णपणे लिहिणार अमाऊंट 40,000. पुढे बघा काय दिलेले आहे. नंतर दिलंय फॅमिली पेन्शन पर मंथ. इथे लिहा फॅमिली पेन्शन पर मंथ दिले. किती दिले पर मंथ. पर मंथ त्यांनी अमाऊंट दिली आहे 1,500. म्हणजेच पूर्ण 12 महिन्यांची किती येणार आहे 18,000. तुम्हाला माहिती आपल्याला काय करायचंय 1/3 किंवा 15,000 जे पण कमी असेल त्याचं डिडक्शन द्यायचंय. मग आता याचे 1/3 किती येणार आहे 9,000 6,000. म्हणून आपण इथे डिडक्शन पुन्हा मी लिहून देते 1/3 और 15,000 whichever is less. किती आली 6,000. म्हणजे आपली बाहेर किती येणार अमाऊंट 12,000. पुढे बघा आता दिलेले आहे त्यांनी शी इन्कर्ड द फॉलोइंग एक्सपेंडिचर. आता बाकीचे सगळे एक्सपेन्सेस आहेत. चला पहिले आपण याची टोटल करून घेऊ. टोटल याची येते 1,89,000. आता याच्यातनं आपण देऊया डिडक्शन्स. ठीक आहे. लेस जे एक्सपेन्सेस त्यांनी इन्कर्ड केलेले आहे हे इन्कम गेन करण्यासाठी ते देणार आपण. सगळ्यात पहिले त्यांनी दिलेले आहे इंटरेस्ट पेड ऑन लोन टेकन टू परचेस शेअर्स अँड सिक्युरिटीज 7,000. इंटरेस्ट किती लिहिले 7,000. पुढे बघा बँक कमिशन. बँक कमिशन किती दिलेले बघूया आपण. त्यांनी दिलेले आहे बँक कमिशन 2%. आता हे बँक कमिशन त्यांनी इंटरेस्ट अँड डिव्हिडंड म्हटलेले आहे बरोबर आहे. मग आता इथे पूर्ण प्रॉब्लेम मध्ये बघा इंटरेस्ट आणि डिव्हिडंड कोणचे अमाऊंट आहे. हे इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट सिक्युरिटीज 9,000. डिव्हिडंड फ्रॉम फॉरेन कंपनी 8,000 म्हणजे 17,000 झाले. हे काय लॉटरी आहे वेजर आहे कार आहे म्हणजे नाही अजून. आपल्याला 17,000वरती 2% काढायचे. म्हणून 17,000 इंटू 2%. 17,000वरती 2% किती येणार आहे आपलं 340. म्हणून आपण इथे अमाऊंट लिहिली 340. अजून काय दिलेलं आहे लॉटरी तिकीट्स आहे त्याचं आपल्याला डिडक्शन मिळत नसतं. मी दाखवते तुम्हाला इथे लिहून. लॉटरी तिकीट्स डिडक्शन मिळत नाही. लक्षात राहिलं पाहिजे तुमच्या. नंतर कार एक्सपेन्सेस पुन्हा सांगते तुम्हाला. कार एक्सपेन्सेस याच्यासाठी आपण इथे डिडक्ट करतोय कारण की लेट आउट ज्या पिरियडमध्ये ती कार होती त्याच्यावरती जे एक्सपेन्सेस इन्कर्ड केले गेलेले आहेत म्हणून आपण त्याचं इथे डिडक्शन देतो आहे. लक्षात आलेले किती आहे ते 12,000. जसं आपण सबलेटिंग ऑफ हाऊस प्रॉपर्टी पाहिलेलं होतं तशाच प्रकारे ही जेव्हा कार आपण भाड्याने देतो आहे तेव्हा ड्युरिंग दॅट पिरियड ओनली म्हणजे तेवढ्याच पिरियडसाठी आपल्याला जेवढे एक्सपेन्सेस आले तेवढे आपण काय करणार आहे डिडक्ट करणार. किती आले आता हे टोटल याची केली तर 19,340. 19,340. चला हे याच्यातनं मायनस केल्यानंतर आपल्याला जे टोटल उत्पन्न मिळते ते 1,69,660. 1,69,660. त्याला काय द्यायचं नाव आपल्याला इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. आले लक्षात. नक्कीच आलेलं असणार आहे. एवढं काही कठीण नाही हा प्रॉब्लेम. न समजण्यासारखं काहीही याच्यामध्ये नाही आहे. नवीन फक्त होतं विनिंग फ्रॉम वेजर आणि कार एक्सपेन्सेस बरोबर. बाकी नेहमीप्रमाणेच हे आपलं प्रॉब्लेम होतं. आता हे प्रॉब्लेम आपल्या याच्यामध्ये लिहून घ्यायचे आहे. मी आता याच्या बाजूला आपलं दुसरं प्रॉब्लेम सुरू करते आहे. ते आहे प्रॉब्लेम नंबर 11. ठीक आहे.
चला सगळ्यात पहिले आपण पुन्हा वाचून घेऊया प्रॉब्लेम नंबर 11 आणि त्याच्यानंतर आपण ते लिहायला सुरुवात करू. काय दिलेलं आहे, फ्रॉम द फॉलोइंग पर्टिक्युलर्स कम्प्यूट द टॅक्सेबल इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस फॉर द असेसमेंट इयर 2020-21. विनिंग फ्रॉम द कर्नाटका स्टेट लॉटरी नेट रिसिव्ड. याचं ग्रॉसिंग अपच करायचं आहे. अ क्रेडिट इन द पासबुक फॉर बुक द सोर्स ऑफ विच कॅनॉट बी एक्सप्लेन. सोर्स त्या इन्कमचा एक्सप्लेन केलेला नाही आहे, आपण मागे पण पाहिलेलं होतं. अशा वेळेला आपल्याला ते पूर्ण इन्कम फ्रॉम अदर सोर्सेसमध्ये घ्यावं लागतं. नंतर 4,500 रिसिव्ड ॲज इंटरेस्ट ऑन टॅक्स फ्री डिबेंचर्स ऑफ उमेश पेंट. हे टॅक्स फ्री डिबेंचर म्हटलंय पण ते प्रायव्हेट आहे, गव्हर्नमेंटची सिक्युरिटीज ती नाही आहे, त्याच्यामुळे आपल्याला याचं क्रॉसिंग अप करावं लागणार आहे. पुढे ₹7,200 रिसिव्ड ॲज इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स ऑफ टेल्को लिमिटेड. पुन्हा रिसिव्ड म्हटलेलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला त्याचं पण क्रॉसिंग अप करायचं आहे. नंतर रेंट रिसिव्ड फ्रॉम लेटिंग आउट द बिल्डिंग अलॉंग विथ प्लांट मशिनरी अँड फर्निचर फिटेड देअरिन. आता हे जे प्लांट मशिनरी फर्निचर फिट आहे, ज्याला वेगवेगळं करता येत नाही आहे, त्याचं पूर्ण आपल्याला काय द्यायचं आहे, अमाऊंट लिहून द्यायची 25,000. त्याच्यानंतर त्याच्यासाठी खालती पहा एक्सपेन्सेस दिलेले आहे. एक्सपेन्सेस डेप्रिसिएशन, इन्शुरन्स आणि रिपेअर्स ते आपल्याला सगळे याच्यातनं मायनस करायचे आणि जे आपल्याला इन्कम आलेलं आहे ते आपल्याला टोटल इन्कम फ्रॉम लेटिंग आउट ऑफ बिल्डिंग प्रॉपर्टी म्हणून दाखवायचे. नंतर रॉयल्टी ऑन बुक्स आहे, रिसिव्ड इन रिस्पेक्ट ऑफ बुक फॉर स्कूल्स 19,000 आहे. 19,000 तिला मिळालेली आहे आणि ही क्लेम्स एक्सपेन्सेस ऑन स्टेशनरी अँड टायपिंग आणि त्याच्यावरती त्याला जे एक्सपेन्सेस आलेले आहे ते आहे 4,000. म्हणजे 19,000 4,000 मायनस करायचे आहे आणि उरलेलं इन्कम आपल्याला इन्कम फ्रॉम अदर सोर्सेसच्या अमाऊंट कॉलममध्ये लिहायचे. चला प्रॉब्लेम सॉल्व करायचा आपण लिहून घेऊया. नेहमीप्रमाणेच कॉम्प्युटेशन ऑफ इन्कम मी याच्याच बाजूला लिहिते आहे. तुम्हाला हे दोन्हीही प्रॉब्लेम आपल्या रजिस्टरमध्ये उतरवून घ्यायचे. इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. नेहमीप्रमाणेच फॉर द असेसमेंट इयर 2019-20. ठीक आहे, चला लिहायला सुरुवात करू. सगळ्यात पहिले लॉटरी किती दिले, लॉटरी ग्रॉसअप करायचे आपल्याला. त्याने दिलेले 70,000, आपण इथे लिहिले 70,000. ग्रॉसिंग अप म्हणजे 100 आणि डिवायडेड बाय 70. अमाऊंट येते त्याची 90,000 रुपये, 1 लाख सॉरी. अमाऊंट आली 1 लाख रुपीज. आपण ती अमाऊंट कॉलममध्ये लिहून घेतली. पुढे अनडिस्क्लोज इन्कम जे बँकेमध्ये त्याच्या क्रेडिट झालेलं आहे पण त्याच्याबद्दल त्यांनी काहीच एक्सप्लेनेशन दिलेलं नाही आहे, म्हणून त्याला आपण लिहितोय अनडिस्क्लोज्ड इन्कम. किती आहे ते 60,000, म्हणून पूर्णपणे आपण त्याची 60,000 अमाऊंट इथे लिहिलेली आहे. पुढे बघा इंटरेस्ट ऑन टॅक्स फ्री डिबेंचर्स. इंटरेस्ट ऑन टॅक्स फ्री डिबेंचर्स तुम्हाला माहिती आहे काय करायचं आहे, क्रॉसिंग अप. हे अनलिस्टेड आहे, ब्रॅकेटमध्ये अनलिस्टेड आपण पुन्हा लिहून घेऊया. किती दिलेली अमाऊंट दिलेली त्याची 4,500. क्रॉसिंग अप करायला 4,500 मल्टिप्लाइड बाय 100 डिवायडेड बाय 90. लक्षात घ्या इथे 70 कारण 30% डिडक्शन, इथे 90 10% डिडक्शन. नेहमी हे तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे. मी सतत तुम्हाला त्याचं डिडक्शन किती ते सांगत राहते. अमाऊंट किती आली 5,000, आपण इथे लिहून घेतले 5,000. पुढे बघूया आपण इंटरेस्ट ऑन लिस्टेड डिबेंचर्स. इंटरेस्ट ऑन लिस्टेड डिबेंचर्स किती आहे अमाऊंट सांगा मला. अमाऊंट त्याची दिलेली आहे 7,200. पुन्हा 7,200 मल्टिप्लाइड बाय 100 आणि डिवायडेड बाय 90. अमाऊंट किती आली त्याची 8,000 रुपये. अमाऊंट कॉलममध्ये आपण किती लिहिलेले आहे 8,000. पुढे चलूया. रेंट ऑफ बिल्डिंग अलॉंग विथ प्लांट मशिनरी ते आहे. मी इथे लिहिणार रेंट ऑन बिल्डिंग. किती दिलेले आहे रेंट आपल्याला बिल्डिंग पासून मिळालेला रेंट आहे 25,000 रुपये. इथे आपण लिहिले 25,000. त्याच्यासाठी पहा डिडक्शन्स किती आहे.
डिडक्शन्स आपल्याला त्याच्यासाठी दिले, डेप्रिसिएशन 6000, त्याच्यानंतर आपल्याला दिले इन्शुरन्स दिले 500 आणि अजून आपल्याला दिले रिपेअर्स 2500. म्हणून आपण ह्या सगळ्यांची टोटल करणार आणि ती याच्यातून मायनस करणार. 2500 म्हणजे प्लस 500 म्हणजे 3000 आणि 6000 म्हणजे 9000. किती आले? 9000. 25,000 आपण 9000 काढले म्हणजे किती आले? 16,000. इथे 16,000 नेट जो अमाऊंट आहे ते. नंतर रॉयल्टी ऑन ए बुक, रॉयल्टी मिळाली आहे त्याला. किती रॉयल्टी आहे अमाऊंट बघूया. त्याची त्यांनी दिलेली आहे रॉयल्टी 19,000. त्याच्यावरती त्याला जे एक्सपेन्सेस इनकट झालेले आहेत ते बघूया. एक्सपेन्सेस दिलेले आहेत त्यांनी 4,000, म्हणजेच टोटल रॉयल्टी नेट रॉयल्टी त्याला किती मिळालेली आहे? 15,000. चला याची टोटल करून घ्या. 2,04,000 याची टोटल येते 2,04,000. हे काय झालंय? इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. नाव लिहून घ्या, इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. बघा मी तुम्हाला 15 पर्यंत प्रॉब्लेम दिलेले आहेत तुमच्या PDF मध्ये. आतापर्यंत आपण 11 प्रॉब्लेम सॉल्व केलेले आहेत. 4 प्रॉब्लेम आता तुम्हाला स्वतःला सॉल्व करायचे आणि नाही समजले तर तुम्ही मला व्हॉट्सअपवर कधीही विचारा. याच्यानंतर अजून त्याच्यामध्ये खूप व्हेरिएशन्स आहे, खूप बदल आहे. तसं प्रॉब्लेम आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेऊया. ठीक आहे, धन्यवाद.